आज दिवाळी पहाट आणि याच दिवाळी पहाट निमित्त संस्कृती असलेल्या ठाण्यामध्ये ठाण्याची संस्कृती जपली जाते ती म्हणजे तरुणाईची दिवाळी पहाट। आपण सध्या आहोत ते म्हणजे ठाण्यातील तलावपाली या परिसरामध्ये आणि याच ठिकाणी आहे ते युवा सेनेचे नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हा संपूर्णपणे कार्यक्रम आहे दिवाळी पहाटचा तो आयोजित केला जातो। अख्खी तरुणाई ठाण्यातील याच ठिकाणी येऊन दिवाळीच्या शुभेच्छा आहेत त्या देत असते। जो जल्लोष असतो वातावरण आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि याच दिवाळी पहाटची जय्यत तयारी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय यंदाच्या वर्षी बळीराजाचं संकट आहे, बळीराजावरती मोठा दुष्काळ ओला दुष्काळ आहे तो पडलेला आहे, परंतु या ठिकाणी आहे जास्त जाहिरात बाजी न करता जास्त बॅनरबाजी न करता यांच्या माध्यमातून जे सर्व पैसे आहेत ते बळीराजाला दिवाळीसाठी आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत आयोजक नितीन लांडगे आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत ही जी दिवाळी पहाट आहे यंदाच्या वर्षीची वेगळी आहे, थोडी दुःखातली आहे। आपण पाहतोय नितीन सर ह्या ठिकाणी जी दिवाळी पहाट आहे ती आपण आयोजित करतोय, परंतु बळीराजावरती दुष्काळ आहे ते देखील आपण भान राखलेलं आहे, काय सांगता? नाही, नक्कीच गेली 15 वर्ष आम्ही ही दिवाळी पहाट साजरी करतोय आणि ठाण्यातल्या तरुणाईने ठाण्यातील सर्वात मोठी दिवाळी पहाट होण्याचा मान आम्हाला दिलेला होता। परंतु तुम्हाला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर जे संकट ओढवलेलं होतं त्यामुळे कुठेतरी सामाजिक भान जपत ही दिवाळी पहाट साजरी करण्याचा निर्णय आमच्या सर्व युवा सैनिकांनी घेतला। तुम्हाला माहिती आहे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा ओघ हा सातत्याने मराठवाड्यामध्ये सुरू आहे, परंतु तिथे दौरा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या मुलांचं सुद्धा शैक्षणिक नुकसान तिकडे झालेलं आहे आणि ती बाब लक्षात घेता आम्ही सर्व युवकांनी असं ठरवलं की जे पैसे आमचे ह्या ब्रँडिंगमध्ये अवाढव्य खर्चामध्ये आम्ही जो करणार नाही आहेत त्याचं शैक्षणिक किटच्या स्वरूपात आपण त्यांना एक मदत म्हणणार नाही मी की आमचं कर्तव्यच आहे ती एक मदतीचं किट घेऊन आम्ही शाळा चालू झाल्यावर मराठवाड्यामध्ये दौरा करणार आहोत आणि ते एक मदतीचा हात आणि कर्तव्य आम्ही आमच्या युवा सेनेमार्फत ते लहान मुलांना किट देऊन आमची दिवाळी पहाट साजरी करणार आहोत। हे भावनिक भान आपण जाणलेलं आहे, परंतु ठाण्यातील दिवाळी पहाट म्हणजे एक जल्लोष असतो, तरुणांमध्ये उत्साह असतो, त्याबद्दल काय सांगाल? यंदाचं कितवं वर्ष आहे आणि हा संपूर्ण उत्साहात काय? नाही, नक्कीच तरुणाईचा जल्लोष तुम्ही आता थोड्या वेळातच बघालच इकडे। जसं मी मगाशी पण म्हणालो की ह्याच ठाण्यातल्या तरुणाईने आम्हाला ठाण्यातील सर्वात मोठा दिवाळी पहाट होण्याचा मान दिला। आज इकडे DJ आहे, सांस्कृतिक कार्यक्रम जे की आमचे ठाण्यातलेच कलाकार आहेत ते इकडे सादरीकरण करणार आहेत आणि DJच्या तालावर तरुणाई इथे थिरकताना तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल। तर आपण पाहिलं तर डीजेच्या तालावरती तरुणाई थरकताना पाहायला मिळेल आणि मोठा जल्लोषात ही दिवाळी पहाट आहे या ठिकाणी साजरी होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्वसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।